शेतकरी आत्महत्या, राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था हे सगळे प्रश्न महत्त्वाचे आहेत। मात्र यापेक्षा औरंगजेबाची कबर हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा ठरतोय। या विरोधात हिंदुत्ववादी संघटना औरंगजेबाच्या कबरी विरोधात रस्त्यावर उतरल्यात, तर हिंदुत्ववादी विचारांच्या सरकारलाच त्या इशारा देत आहेत। बघूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। ना कांद्याचे दर उतरल्यानं हे रस्त्यावर उतरलेत, ना सोयाबीनच्या खरेदीसाठी हे आंदोलक आक्रमक झालेत, ना कापसाला दर मिळावा म्हणून हा लढा पुकारलाय। तर हे सर्व सुरू आहे तुमच्या आमच्या जीवन मरणाच्या एका मुद्द्यासाठी। खुलताबादेतील औरंगजेबाची कबर हटवा या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं राज्यभरात निदर्शनं केली। ऐसा व्यक्ति जिसने क्रूरता के हदें कर डाली है वह हमको अब सहन नहीं होता है और आवश्यकता पड़ेगी तो हमारे ये सब कार्यकर्ता उस कब्र को उठा करके फेंक देंगे समुद्र के अंदर। त्यानंतर सुद्धा सरकारला जर जाग नाही आली तर पूर्ण बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, हिंदू धर्मातले सर्व जेवढी नागरिक आहेत तेवढे सगळेजण औरंगजेबाची कबर उकडून टाकल्याशिवाय राहणार नाहीत। ज्या पद्धतीनं संभाजी महाराजांचे ज्या औरंगजेबानं अक्षरशः हलाल केलं आणि त्याची कबर या महाराष्ट्रामध्ये असता कामा नये। औरंगाच्या कबरी विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यानं प्रशासन अलर्ट झालंय। खुलताबादेतील कबर परिसरामध्ये पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। दरम्यान औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमत नसल्याचं दिसतंय। त्याची ती कबर आपल्याकडे कशाला पाहिजे? काही लोकांना ती मोठी आठवण म्हणून वाटते, पण आम्हाला ती घाण हिंदू समाज म्हणून आम्हाला नको आहे। आम्हाला अशी कुठलीच चिन्ह नको जे आमच्या स्वराज्याच्या विरोधात जे उभे राहिले, ती कुठलीच घाण नको। कोणाला घाण पाहिजे असेल तर त्यांच्या पाकिस्तानमध्ये घेऊन जावं, बांगलादेशमध्ये घेऊन जावं। उद्या चालून जर आमच्या पुढच्या पिढ्या विचारतील की अफजल खानाला शिवाजीराजांनी प्रतापगडावर त्याचा कोथळा काढला किंवा औरंगजेब इथे मराठ्यांशी संघर्ष करता करता याच मातीत गाडला गेला, त्याचे पुरावे काय? आता तुम्ही खुलताबादची कबरच तोडा असं जे काही लोकांनी नवीन जाणीवपूर्वक काही लोक करतायत काय अधिवेशन काळामध्ये, महाराष्ट्राचे प्रश्न वेगळे आहेत ते दुर्लक्षित करण्याचा हा प्रयत्न होतोय। खरं म्हणजे त्याच्यावर एवढा लाखो रुपये खर्च करण्याची आवश्यकता नाही। महाराष्ट्रामध्ये आम्ही औरंगजेबाला गाडलं एक निशाणी म्हणून त्याचं एक थडगं त्या ठिकाणी ठेवण्यात यावं। बाकी त्या ठिकाणी एवढा खर्च आणि बडेजाव ठेवण्याची मला वाटते आवश्यकता नाही। महिलांवर अत्याचार केले, स्वतःच्या वडिलांना मारलं, स्वतःच्या मुलांना मारलं। शिखांचे 9वे आणि 10वे धर्मगुरू यांनी सुद्धा धर्म परिवर्तन करत नाही म्हणून त्यांना सुद्धा मारलं। अशा माणसाचं थडगं या महाराष्ट्रात कशासाठी पाहिजे आणि भारतातही कशासाठी पाहिजे? ही गुलामगिरीची आठवण कशासाठी पाहिजे? औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यासह हिंदुत्ववादी संघटनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। मात्र त्यांच्या या भूमिकेविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून निशाणाही साधण्यात आलाय। औरंगजेबाची कबर म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचं, झुंजार पराक्रमाचं स्मारक आहे। औरंगजेबाचं थडगं हे महाराष्ट्राच्या शौर्याचं प्रतीक आहे। महाराष्ट्राच्या जिद्दीचं आणि मोगलांच्या पराभवाचं हे थडगं आहे। मराठ्यांनी औरंगजेबाला 24 वर्ष फक्त झुंजवत ठेवलं। औरंगजेब थकला, हतबल झाला आणि पराभूत मनानं त्यानं प्राण सोडले। काही नव हिंदुत्ववाद्यांची अशी गर्जना आहे की ज्याप्रमाणे बाबरी पडली त्याप्रमाणे औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करू। हे लोक इतिहासाचे आणि महाराष्ट्राच्या शौर्य परंपरेचे शत्रू आहेत। त्यांना महाराष्ट्राचं वातावरण विषारी करायचं आहे आणि स्वतःला हिंदू तालिबानी म्हणून मिरवायचं आहे। हिंदुत्वाचं विकृतीकरण घडवून शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचाही ते अपमान करतायत। शिवाजी महाराज कोणाविरुद्ध लढले? मराठ्यांनी 25 वर्ष दुश्मनांना कसं झुंजवलं? महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर घाव घालणाऱ्यांचे थडगे याच मातीत कसे बांधले जाते? हा इतिहास काही लोकांना पुसून टाकायचा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं चाललेले हे दळभद्री उद्योग मुख्यमंत्री फडणवीस यांनी बंद पाडायला हवेत। ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतं। पण एक वचन तुम्हाला निश्चितपणे देतो, काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन होऊ देणार नाही, त्याचं उदात्तीकरण होऊ देणार नाही।
आणि देवेंद्र फडणवीस हे कोणाचे आहेत? याच विचारांच्या लोकांचे आहेत, हिंसक हिंदुत्ववाल्यांचे आहेत. मग त्यांना अडवलं कोणी कबर हटवायला? शासनाने हटवावी ना. मारामाऱ्या कशाला करताय, नाटकं कशाला करताय, लोकांना त्रास का देताय? तुम्ही इतिहासात ना औरंगजेबाला काढू शकत नाही आणि औरंगजेबला काढलं तर तुम्ही शिवाजी महाराजांना समजवू शकत नाही. उद्या रामायणातनं रावण काढा आणि राम मला समजून सांगा. महाभारतातनं कौरव काढा आणि तुम्ही मला पांडव समजून सांगा, तुम्ही महाभारत समजून सांगा. असे क्रूर कर्म असतात म्हणून माझा माणूस हिरो होतो. औरंगजेबासारख्या क्रूर कर्म्याच्या कबरीचं काही औचित्य नाही, ती उखाडून टाकली पाहिजे याच्याशी मी सहमत आहे. पण जर तुम्हाला उखडता येत नसेल, निदान त्याच्यावरती थुंकण्याची तर व्यवस्था करा. लोक येतील आणि थुंकतील त्याच्यावरती. एरवी सुद्धा ते थुंकण्याचं काहीतरी करतातच ना. यांनी थुंकण्याची व्यवस्था केली तरी सगळ्या महाराष्ट्राला आनंद होईल. आनंदाने लोक जातील, पर्यटन वाढेल तिकडे. मराठेशाहीच्या समूळ उच्चाटनाची प्रतिज्ञा करून अशा जय्यत तयारीमध्ये औरंगजेब दक्षिणेमध्ये आला. दख्खन जिंकण्यासाठी पाव शतकं औरंगजेब महाराष्ट्रामध्ये राहिला, पण त्याचं स्वप्न मराठ्यांनी धुळीस मिळवलं. 3 मार्च 1707 रोजी औरंगजेब अहिल्यानगरमध्ये हतबल, हताश, पराभूत अवस्थेत मरण पावला. औरंगजेबचा शव संभाजीनगर जवळील खुलताबादेत दफन करण्यात आला. आता याच औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी जोर पकडू लागली आहे. मात्र प्रश्न हा आहे, राज्यात मूलभूत प्रश्न आणि अनेक समस्या असताना कबरीचा मुद्दा अचानक का उपस्थित झाला? सचिन जिरे, पुढारी न्यूज, संभाजीनगर.